माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। बदलत्या राजकारणासंदर्भात एक विशेष वृत्तांत। ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबियांनी भाजपाच्या विरोधात बंड पुकारल्यानं माढा मतदारसंघातील समीकरणे बदलली आहेत। सोपी वाटणारी निवडणूक अवघड झाली या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे भाजपसाठी ही निवडणूक अवघड बनल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। निवडणूक सोलापूरची इतकी कठीण नाहीये, माढ्याची थोडीशी कठीण नव्हती, ती कठीण केली गेलेली आहे। मी तुला एक सांगतो, आज प्रभू रामचंद्राच्या रामनवमीच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो की हे कार्य ईश्वरिक आहे आणि ईश्वराला त्याची काळजी आहे, तो त्याचा बॅलन्स करत असतो। सरकार केलं त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोलापूर जिल्ह्यात लागोपाठ 2 दिवस सभा घ्याव्या लागल्या। राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि भाजपामधील या चुरशीच्या निवडणुकीत माढ्याची जागा कायम राखण्याचं भाजप पुढे मोठं आव्हान उभं टाकलं आहे। मोहिते पाटील यांनी फलटणचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांच्यासह शेकापचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख, नारायण पाटील, आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे, प्रभाकर देशमुख आदींची एकजूट साधली आहे। मोहिते पाटील यांनी स्वतःच्या माळशिरस तालुक्यातील पारंपरिक विरोधक उत्तम जानकर यांच्याशी असलेले जुने वैमनस्य संपुष्टात आणत त्यांना जवळ केलं आहे। स्वतः फडणवीस यांनीच अकलूजमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सभेत मोहिते पाटील यांच्या विरोधात तसा आक्रमक पवित्रा घेतला। कोणाला त्रासही देत नाही, माझ्या पूर्ण आयुष्यात तुम्ही बघा, पण ईश्वराची देणगीच आहे। माझ्याशी विश्वासघात केला का ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याने सोडतच नाही। माझा इतिहास तपासा, मी नाही केलं, कधीच करत नाही, मी करतच नाही। रणजित दादा, तुमचं याकरता अभिनंदन करतो आणि तुमच्यावर याकरता पवार साहेबांचा राग आहे की जे पवार साहेबांना जमलं नाही ते 5 वर्षात तुम्ही करून दाखवलं। आणि म्हणून पवार साहेब म्हणतात, वाटेल ते झालं तरी रणजित नाईक निंबाळकरला पाडा, कारण हा पुन्हा निवडून आला। 5च वर्षात आमची दुकानं बंद करायला निघाला, पुन्हा 5 वर्ष निवडून आला तर हा काय करेल। मोहिते पाटील घराण्यातील बहुबंदकीतून विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांना भाजपनं जवळ केलं आहे। त्यामुळे माढ्यातील वातावरणात तणावही दिसतोय। या लढाईत फडणवीस यांचा डाव पणाला लागत असतानाच शरद पवार आणि मोहिते पाटील हे भाजपचे आव्हान कसे परतावून लावतात याचीच आता उत्सुकता आहे।